नमस्कार, मी रुपाली. रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण 50 ते 55 लोकांसाठी तांदळाची खीर बनवणार आहोत. आपण 50-55 लोकांसाठी किती मोठं पातेलं घ्यावं किंवा किती लिटरचं पातेलं घ्यावं, किती पाणी घ्यावं, किती दूध घ्यावं, अगदी डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. तांदळाची खीर बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे. हा तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे. धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे, थोडासा सुकवून घ्यायचा आहे. आता एक कढई घ्यायची आहे. त्या कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि त्या तुपावरती तो तांदूळ आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं आहे, तांदूळ आहे तो छान खमंग भाजल्यावर आपली खीर आहे ती छान खमंग होते, खायला पण टेस्टी लागते. खीर बनवण्यासाठी नेहमी सुवासिक तांदळाचा वापर करावा, म्हणजे जसे आंबे मोहर किंवा बासमती तुकडा वगैरे. अशा पद्धतीने अगदी खमंग आपण तांदूळ छान भाजून घेतलेला आहे. एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि भाजलेल्या तांदळामध्ये तांदूळ गरम गरम असतानाच त्याच्यामध्ये 1 ते सव्वा तांबे आपल्याला पाणी टाकायचं आहे. गरम गरम तांदळामध्ये आपण पाणी टाकल्यामुळे तांदूळ लवकर भिजतो आणि भिजलेला तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी सोपा जातो. आता ज्या कढईमध्ये आपण तांदूळ भाजून घेतलेला होता त्याच कढईमध्ये आपण थोडेसे बदामाचे तुकडे घालूयात. तुमच्या आवडीनुसार बदाम किंवा ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत. थोडेसे चारोळे घालूयात. अगदी थोड्याशा तुपावर छान भाजून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये पाव किलो खवा आपण भाजून घ्यायचा आहे. खवा भाजताना त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे. तुम्हाला दिसत असेल तांदूळ आहे तो किती छान भिजलेला आहे. अगदी 10 मिनिटांमध्ये तांदूळ आपला छान भिजून झालेला आहे. मिक्सरमधून छान बारीक करून घ्यायचं आहे. आता एक पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यामध्ये 3 लिटर आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने अगदी रवाळ आपण तांदूळ आहे तो छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. जास्त बारीक करायचा नाही आहे, थोडासा रवाळ ठेवायचा आहे. पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो तांदूळ वाटून घेतलेला आहे तो टाकायचा आहे. त्याच्या सर्व गाठी वगैरे होणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. जास्त गरम पाणी झालं आणि त्याच्यामध्ये जर आपण वाटलेलं तांदूळ टाकलं तर त्याच्या गाठी मोडत नाही. त्याच्यामुळे कोमटच पाणी करून घ्यायचं आहे आणि थंड पाण्यामध्ये पण टाकायचं नाही आहे, खीर बेचव होते. त्यामुळे कोमटच पाणी होऊन द्यायचं आहे. कोमट पाणी झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण जो वाटलेला तांदूळ आहे तो टाकायचा आहे. अगदी चवीनुसार त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यामुळे खीरीला चव येते. अशा पद्धतीने तांदूळ छान शिजवून घ्यायचा आहे. तुम्हाला दिसत असेल आता घट्टपणा आलेला आहे. 8 लिटर दूध मी गरम करून घेतलेलं आहे. गरम केलेलं दूध आपण त्या खिरीमध्ये टाकायचं आहे. मी जे पातेलं घेतलेलं आहे ते पूर्ण 14 लिटरचं आहे. आपण जो खवा तुपावर भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं जे दुधाचं मिश्रण आहे ते टाकायचं आहे. म्हणजे त्याच्या सर्व गाठी आपल्याला म्हणजे खव्याच्या सर्व गाठी आपल्याला छान फोडून घ्यायच्या आहेत. अगदी व्यवस्थित मिक्स करून तो खवा आपल्याला ह्या शिजलेल्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे. अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि खिरीला छान उकळी आल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. मी 2 किलो साखर याच्यामध्ये टाकलेली आहे. तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वापरायचे आहेत. मी थोडेसे पिस्त्याचे कापही टाकलेले आहेत आणि आपण तुपावर थोडेसे चारोळे आणि बदाम पण भाजून घेतलेले होते ते पण टाकलेले आहेत. जायफळची पूड आणि वेलची पूड पण टाकलेली आहे आणि सगळ्यात शेवटी आपण खिसलेलं ओलं खोबरं टाकलेलं आहे. वाटलंच तर तुम्ही ओलं खोबरं आहे ते थोडंसं तुपावर भाजूनही घेऊ शकता, पण मला ओल्या खोबऱ्याची चव अशीच आवडते म्हणून मी अशीच टाकते. आता खिरीला छान परत एकदा उकळी आणून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालायचं आहे. आपल्याला ही खीर बनवण्यासाठी 9 लिटर दूध लागलेलं आहे. मी सुरुवातीला 8 लिटर दूध टाकलेलं होतं आणि नंतर मला थोडीशी घट्ट खीर वाटली म्हणून 1 लिटर दूध वाढवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपली ही खीर तयार झालेली आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.